नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती तुमचं स्वागत करतो. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत वैद्यकीय अधिकारी पदाच्या. तर एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत आहेत. याला कसल्याही प्रकारची परीक्षा नाहीये, लक्षात घ्या. फक्त वॉक इन इंटरव्ह्यू आहे, फक्त इंटरव्ह्यू आहे. तर आपण जागा कशाच्या आहेत, किती आहेत, हे सगळं बघणार आहोत. त्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करत चला आणि या ठिकाणी शेअर करा. चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. यामध्ये बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान नागरी अभियानांतर्गत या ठिकाणी कंत्राटी पदांची भरती ही या ठिकाणी बघा वैद्यकीय अधिकारी पद आहे. पदाकरता थेट मुलाखत आहे, एक्झाम नाहीये. वॉक इन इंटरव्ह्यू कोणत्या दिवशी आहे? 15/5/2025 ला आहे, म्हणजे याच महिन्यामध्ये. या ठिकाणी बघा, येईल स्टाफ नर्स असेल, स्त्री स्टाफ नर्स पुरुष, NM असेल, पब्लिक हेल्थ मॅनेजर असेल. तर या पदाकरता इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज, आरोग्य विभाग, 3रा मजला, नमुना मुख्यालय, प्लॉट नंबर 1, या ठिकाणी 15 किल्ले गावठण जवळ. या ठिकाणी बघा, बेलापूर, नवी मुंबई या ठिकाणी तुम्हाला 2/5/2025 ते 16/5/2025 पर्यंत सादर करायचं आहे. म्हणजे तुम्हाला पत्त्यावरती जाऊनच हे सादर करायचं आहे. तर या ठिकाणी बघा, वैद्यकीय अधिकारी थेट मुलाखत आहे आणि बाकीच्यांसाठी सुद्धा आहे वॉक इन इंटरव्ह्यू. तर नर्स, स्टाफ नर्स, ANM, पब्लिक हेल्थ मॅनेजर हे सुद्धा या ठिकाणी पदे आहेत. या ठिकाणी खाली बघा, पदाचं नाव दिलेलं आहे. पुढे अर्हता, प्रवर्ग, वयमर्यादा आणि मासिक तुमचं या ठिकाणी मानधन आहे. वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ पाहिजे. या ठिकाणी मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS ची डिग्री पाहिजे, नोंदणी पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्हाला कम्प्युटर किंवा या ठिकाणी खाजगी क्षेत्रातील किंवा शासकीय असेल, संस्था असतील त्यांच्याशी रिलेटेड अनुभव पाहिजे. प्रवर्ग दिलेले आहेत. या ठिकाणी टोटल जागा 12 आहेत. तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करून चेक करून घ्या. वय बघा 70 वर्षापर्यंत पाहिजे. 60,000 रुपये प्रति महिना तुम्हाला राहणार आहे. स्टाफ नर्ससाठी बघा, स्त्रीला 12वी उत्तीर्ण, जनरल नर्सिंग, मिडवाईफ, BSc नर्सिंग, GNM यासाठी आहे. महाराष्ट्र नर्सिंगची नोंदणी बंधनकारक आहे. 9 जागा आहेत टोटल. त्याला 20,000 रुपये पेमेंट आहे. आणि स्टाफ नर्स पुरुष असेल तर त्याला 2 जागा आहेत. कास्टनुसार डिवाइड आहे, तुम्ही चेक करून घ्या. ANM आहे ठिकाणी 10वी पास पाहिजे बघा फक्त. ANM कोर्स उत्तीर्ण, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी बंधनकारक आहे. 12 पदे ते सुद्धा डिवाइड केलेले आहेत. या ठिकाणी बघा, खुला 38, राखीव 43 या पदात म्हणजे एजचं तुमचं क्रायटेरिया आहे. 18,000 रुपये पगार आहे. त्यानंतर पब्लिक हेल्थ मॅनेजरसाठी MBBS और ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्स आहे. त्याला BDS लागतंय, BAMS लागतंय, BHMS लागतंय, BUMS आहे, BPTH नर्सिंग बेसिक, PBC, B फार्मसी, MPH, MHA, MBA हे सगळं लागतंय. एकूण एकच पद आहे. 32,000 रुपये तुम्हाला पगार राहणार आहे. तर ह्या अशा पद्धतीचे या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्हाला सगळी माहिती हे nmmc.gov.in या वेबसाईटवरती भेटून जाईल. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. या ठिकाणी बघा, अर्ज करावयाच्या अनुषंगाने सूचना दिल्यात. उपरोक्त पद हे 6 महिन्यांच्या कंत्राटी बेसिसवर आहे. या ठिकाणी तुम्हाला नमुना अर्ज भरायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला डेट जी दिलेली आहे वरती तेच दिलेली आहे. मुलाखतीला 15/5 या ठिकाणी वैद्यकीय अधिकारीसाठी तुम्हाला हजर राहायचं आहे. आणि बाकीचे जे पद आहेत याच्या ठिकाणी त्याला सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी नेऊन फॉर्म द्यायचा आहे. त्या जे तुम्हाला पत्ता दिलेला आहे. वयोमर्यादा या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. अराखीव 38 आहे आणि 43 वर्ष मॅक्सिमम आहे. तर हे बाकीचे सगळ्या सूचना आहेत. अर्ज भरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या ठिकाणी डोमसाईल लागेल, नॉन क्रिमिनल लागेल जे कास्टमधून असतील. शैक्षणिक अर्हता सुद्धा या ठिकाणी तुम्हाला कन्सिडर करून चालायचं आहे. संगणकचं बघा, MSCITचं प्रमाणपत्र धारित करीत असेल तर तसं तपशिलात नमूद करा. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. आणि बाकीच्या गोष्टी आहेत, तुम्हाला फोटो, निवड प्रक्रिया, सर्वसाधारण सूचना सर्व दिलेल्या आहे त्यांनी. या ठिकाणी तुम्ही पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट एकदा चेक करून घ्या. अर्ज करायचा पत्ता कुठे आहे तर हे त्या ठिकाणी दिलेलं आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्या. त्यानंतर बघा, लास्ट डेट कधीपर्यंत आहे? 16/5/2025 च्या आतमध्येच तुम्हाला हे सगळं करायचं आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. आवश्यक कागदपत्र या ठिकाणी दिलेत. वयाचा पुरावा आहे, शैक्षणिक अर्हतेबाबतची गुणपत्रिका, प्रमाणपत्र, काउन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्थेमध्ये काम केल्याचं प्रमाणपत्र, राखीव संवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र, डोमासाईल, नॉन क्रिमिलियर, आधार कार्ड, पॅन कार्ड, सध्याचा फोटो. या ठिकाणी गॅझेट जर नाव चेंज केलं असेल तर प्रतिज्ञापत्र, लहान कुटुंबाचं आणि फौजदारी गुन्हा नाही याचं हमीपत्र तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. खाली अर्जाचा नमुना दिला, याची प्रिंट काढून घ्या आणि मराठीत दिलाय, व्यवस्थित वाचून या ठिकाणी तुम्ही तो भरून टाका. ठीक आहे. या ठिकाणी खाली कुटुंब, लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र सुद्धा आहे, तर ते सुद्धा या ठिकाणी भरून त्या पत्त्यावरती द्यायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी बघा, जवळपास 32 ते 33 जागा या ठिकाणी सुटलेल्या आहेत. तर तुम्ही याच्यासाठी इलिजिबल असाल, 37 ते 38 जागा सुटलेल्या आहेत. तर तुम्ही याच्यासाठी इलिजिबल असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकतात. आणि याच्या अपडेटसाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.